UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। संध्याकाळी महायुतीची बैठक, सूत्रांची माहिती। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईत येण्याची शक्यता। 2 दिवसांपासून शिंदे साताऱ्यातील दरे गावात। 5 डिसेंबरला पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत फडणवीसांचा शपथविधी। आझाद मैदानावर संध्याकाळी 5 वाजता महायुती सरकारचा शपथविधी सोहळा। चंद्रशेखर बावनकुळेंची ट्विट करत माहिती। सत्ता स्थापनेपूर्वी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग। विनोद तावडे आणि JP नड्डांमध्ये तासभर चर्चा। तावडेंनी महाराष्ट्राच्या विषयावर माध्यमांशी बोलणं टाळलं। भाजप काही नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी देणार। खातेवाटप आणि मंत्र्यांची संख्या यावर तिन्ही घटक पक्षांच्या नेत्यांमध्ये मंगळवारी चर्चा। सूत्रांची माहिती। 5 डिसेंबरला 10 ते 15 मंत्री शपथ घेण्याची शक्यता। बावनकुळे, मुनगंटीवार, महाजनांसह पंकजा मुंडे, नितेश राणेंच्या नावाची चर्चा। शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये ज्येष्ठ आणि तरुण आमदारांचाही समावेश। बाबा आढाव यांनी उद्धव ठाकरेंच्या हस्ते पाणी पिऊन उपोषण सोडलं। आढावांच्या निमित्तानं EVM विरोधात ठिणगी पडली। आता सत्तामेव जयते विरोधात उभं राहू, ठाकरेंची भूमिका। EVM हॅक होऊ शकतं। अखेरच्या 2 तासातील टक्केवारी अत्यंत धक्कादायक। शरद पवारांकडून पुन्हा निवडणुकीवर प्रश्नचिन्ह, तर जनतेनं उठाव करणं आवश्यक असल्याची भूमिका। विधानसभेला सरकारी तिजोरीतून अमाप पैशांचं वाटप। बटेंगे तो कटेंगे हा तर अजब मुद्दा होता। बाबा आढाव यांचा अदानींसह भाजपवर निशाणा। 5 महिन्यात लोकांचा कौल बदलला तर आम्ही काय करायचं? आढावांच्या EVM बाबतच्या संशयावर अजितदादांचं उत्तर। EVM मध्ये छेडछाड होऊ शकत नाही। राज्य मुख्य निवडणूक अधिकारी S. चोक्कलिंगम यांनी EVM छेडछाडीचे दावे फेटाळले। शरद पवार गटाच्या आमदारांची दुपारी 3 वाजता मुंबईत बैठक। गटनेता, विधिमंडळ पक्षनेता आणि मुख्य प्रतोद निवडीची शक्यता। महाराष्ट्रातील 24 उमेदवारांचा फेरमतमोजणीसाठी अर्ज। विरोधकांची EVM विरोधात मोहीम सुरू। काही मतदारसंघात सत्ताधाऱ्यांकडून देखील EVM मशीनच्या पडताळणीची मागणी। बॅलेट पेपरवरील चाचणीसाठी कर्मचारी मिळण्याच्या मागणीचा अर्ज तहसीलदारांनी फेटाळला। 3 डिसेंबरला चाचणी मतदान घेण्याचा सोलापुरातील मारकडवाडी गावकऱ्यांचा ठराव। बुलढाण्याच्या धाड गावात मिरवणुकीदरम्यान 2 गटात राडा। 15 ते 20 वाहनांची जाळपोळ। राड्याप्रकरणी 17 जण अटकेत। मुंबईसह ठाणे, भिवंडीत आजपासून 5 डिसेंबरपर्यंत 10% पाणी कपात। न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये बिघाड झाल्यानं पाणी पुरवठा बंद राहणार। पाणी जपून वापरण्याचं पालिका प्रशासनाचं नागरिकांना आवाहन। थंडीचा कडाका वाढल्यानं भाजीपाल्याची आवक घटली। भाजीपाल्याच्या दरात 10 ते 20% वाढ। किरकोळ बाजारातही भाज्यांच्या दरात वाढ। पुणे, मुंबईसह अन्य ठिकाणी प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर 2 डिसेंबर ते 9 डिसेंबर पर्यंत निर्बंध। महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी रेल्वे प्रवाशांची गर्दी लक्षात घेता निर्णय। लालपरीचा प्रवास महागण्याची शक्यता। 100 रुपयांमागे 15 रुपयांची वाढ करण्यासंदर्भात प्रस्ताव। उत्पन्नाच्या तुलनेत खर्च भागत नसल्यामुळे महामंडळाचा निर्णय। पुण्यात थंडीची लाट कायम। NDA परिसरात 8.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद। तापमानाचा पारा खाली आल्यानं पुणेकर गारठले। द्राक्षांचा हंगाम यंदा लांबणीवर। परतीच्या पावसामुळे छाटणीला 1 महिना उशीर झाल्यानं उत्पादन घेण्यालाही विलंब। जानेवारीची वाट पाहावी लागणार। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक। रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि अभियांत्रिकी कामं होणार। पोर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्रा यांना ईडीचं समन्स। उद्या मुंबईतील कार्यालयात चौकशी होणार। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।